म्हणून याची ओळख निर्माण होईल आणि त्यासाठी जे एफर्ट्स घ्यायचे आहेत ते इथला मी भूमिपुत्र म्हणून मला घ्यावे लागतील. एक छोटासा प्रश्न आहे. रायगड आणि नाशिकच्या जागेबाबत पालकमंत्रीबाबत त्याला स्थगिती देण्यात आली. खरं तर तुम्ही त्या ठिकाणी आपण म्हणजे उमेदवार आपलेच इच्छुक होते याबाबत चर्चा होती, ओघवली असते. होईल, त्याच्यावर मार्ग निघेल. आता काही काळजी करू नका. बघा, तुम्हाला सगळ्या जेवढ्या चिंता आहेत त्याच्याविषयी तुमच्या चिंता प्रश्न आपोआप सुटतायत की नाही. काल तुमच्याकडे अडचण होती या दोन ह्याच्याबद्दल, तर त्याच्यामध्ये आणखी आज तुम्हीच म्हणता ना स्थगिती दिली, त्यामुळे त्याच्यावर निर्णय होईल. तुम्ही गावी आले का प्रश्न सुटतात असं म्हणायचं. गावी मला इथे बघा एवढा लाखो लोकांना, शेवटी बघा माझी जबाबदारी काय. माझा एकच उद्देश आहे, या भागाचा कायापालट करणे, संपूर्ण विकास करणे. महाराष्ट्रामध्ये तर अनेक अशी जे जे पर्यटनाला चालना देणारी, वाव देणारी ठिकाणं आहेत, त्यांना तर डेव्हलप करणारच. म्हणून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना मी स्वतः सांगितलंय की तुम्ही जे जे असे जिथं पोटेन्शियल आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी, त्याचं सगळं तुम्ही पाहणी करा, व्हिजिट करा. काही ठिकाणी आम्ही जाऊ, काही ठिकाणी मुख्यमंत्री जातील, आम्ही जाऊ पाहून या ठिकाणी. आणि म्हणून या भागाचा विकास करणं, कायापालट करणं आणि इथल्या लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणं आणि इथला इतिहास, इथली संस्कृती जोपासणं, वाढवणं हा देखील उद्देश आहे.